हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल अँड दिस इज द नेक्स्ट डे ऑफ अवर शॉपिंग. म्हणजे आम्ही आज पुन्हा शॉपिंग करायला निघालेलो आहोत बिकॉज आमचे प्री वेडिंग शूटचे जे कपडे होते ते बाकी होते अजून शॉप करायचे. तर आम्ही आलो, पण ऊन इतकं होतं त्यामुळे आम्ही सरळ उसाचा रस घेतला. आणि पार्थला उसाचा रस हवा होता, म्हणजे तो तर आधीच खूप घाई करत होता त्याच्यासाठी. आणि या मुलीलासुद्धा उसाचा रस पाहिजे होता म्हणून ती मला मागत होती, हट्ट करत होती. आणि तिची फॅमिलीसुद्धा तिच्यासोबत होती, लहान बाळसुद्धा होतं त्यांच्यासोबत. त्यामुळे मी त्यांच्यासाठी सर्वांना उसाचा रस दिला आणि पार्थ इथं एन्जॉय करत आहे उसाचा. फायनली आय डिस्ट्रीब्युटेड दिस ज्यूस टू एव्हरीवन. म्हणजे माझ्या वहिनीसाठी, भावासाठी सर्वांना मी दिला. आणि त्यानंतर मी घेतला आणि त्यानंतर वी डायरेक्टली अप्रोच टू द शॉपिंग मार्केट. फर्स्ट टाईम आम्ही गर्ल्स शॉपिंग केली, म्हणजे माझ्या वहिनीसाठी. आणि पार्थ तिथं झोपला कारण ऊन होतं आणि त्याला झोपसुद्धा येत होती. बट यू नो इट वॉज व्हेरी स्कॉचिंग हिट. आम्ही फर्स्ट शॉपमध्ये गेले, तिथं वहिनी डिडंट लाईक एनी काइंड ऑफ व्हरायटी, म्हणजे तिला नाही आवडलं त्यामुळे तिने नाही घेतलं. आफ्टर वी शॉप फॉर हर, म्हणजे ते तिला आवडलं, त्यानंतर तिने परचेस केलं. त्यानंतर आम्ही माझ्या भावाचे कपडे घेण्यासाठी गेलो आणि ते भरपूर दुकानं फिरलं, म्हणजे ही शॉप ती शॉप. त्यानंतर त्यांना जे आवडलं तिथं त्यांनी घेतलं. म्हणजे भरपूर वेळ लागला आम्हाला शॉपिंग करता करता. आम्हाला आमचे आवडीचे कपडे मिळत नव्हते, त्यामुळे वी हॅड टू वॉन्डर सो मेनी शॉप्स. आणि त्यानंतर आम्ही डिरेक्टली घरी निघालो बिकॉज आम्ही भरपूर थकलेलो होतो. इथं मी बॅग परचेस केली एक माझ्यासाठी. आय वॉज लिटरली टायर्ड, त्यामुळे माझं इच्छाच नव्हती आता कुठं जाण्याची. सो आम्ही शांततेत बसलो आणि काहीतरी खाण्यासाठी घेतलं बिकॉज भूकसुद्धा लागून गेलेली होती. आफ्टर वी रिच होम आय जस्ट हॅड दिस डेअरी मिल्क. बाय बाय, सी यू इन द नेक्स्ट व्लॉग.